मित्रांनो, तुमचं डिप्लोमा झालंय, ग्रॅज्युएशन झालंय म्हणजे बीकॉम बीएससी बीए झालंय किंवा तुमचं इंजिनिअरिंग झालंय तर भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत भरती निघाली आहे। गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये तुम्ही इथे काम करू शकताय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करणं सुरू झालंय आणि त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय ऑनलाइन करायचं नाही आहे। जस्ट इथे एक फॉर्म दिलाय, तो प्रिंट करून हाताने भरून यांचा जो ॲड्रेस आहे त्यावर आपल्याला पोस्टाने पाठवायचा आहे। त्यामुळे प्रोसेस समजून घ्या। चांगली वेकन्सी आहे, चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे सगळी माहिती समजून घ्या। त्याआधी असेच अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय गोवा शिपयार्ड लिमिटेड, जे की भारत सरकार अंतर्गत येतं आणि यांच्याच तर्फे ही भरती निघाली। यांची वेबसाईट तुम्ही चेक करू शकताय। त्यानंतर बघा इथे आलेलं आहे अप्रेंटिसशिप ट्रेनिंग। यस, ही अप्रेंटिसशिप ट्रेनिंग असणार आहे, पण हिचा फायदा असा आहे कारण की जेव्हा मेन नोटिफिकेशन येते म्हणजे परमनंट भरती निघते तेव्हा ज्यांनी अप्रेंटिसशिप केली आहे त्यांना वयात पण सूट असते आणि त्यांच्यासाठी इथे जागा पण असतात। त्यामुळे चांगली संधी आहे, नक्की अप्लाय केलं पाहिजे। यांची नोटिफिकेशन तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही ते वाचू शकता। गोवा शिपयार्ड लिमिटेड, अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स। ओके, इथे बघू शकताय अप्रेंटिसशिप ट्रेनिंगची आहे। कुठे ट्रेनिंग असणार आहे तर गोव्यामध्ये तुमची ट्रेनिंग असणार आहे। तुम्ही ते बघू शकता, लोकेशन इथे दिलेलं आहे। त्यामुळे ज्यांना गोव्यामध्ये जायचं आहे किंवा त्या ठिकाणी काम करायचं आहे, अप्रेंटिसशिप करायची आहे, त्यांच्यासाठी चांगली संधी आहे। आता इथे बघू शकताय नेमका कोणासाठी किती जागा आहे। तर इथे बघा, सगळ्यात आधी तुमचं बीई बीटेक झालेलं आहे, 1 इयरची अप्रेंटिसशिप ट्रेनिंग तुमची असणार आहे। 9,000 रुपये प्रति महिना तुम्हाला इथे मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही बघू शकता मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय 6 जागा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालंय 4 जागा, इलेक्ट्रॉनिक झालंय 2, IT कम्प्युटर इंजिनिअरिंग 2 आणि सिव्हिल इंजिनिअरिंग 1। ओके, त्यानंतर तुमचा डिप्लोमा झालाय तर डिप्लोमासाठी 8,000 रुपये स्टायपेंड असणार आहे। 1 इयरची इंटर्नशिप असणार आहे। डिप्लोमा इन इंजिनिअरिंग झालंय म्हणजे मेकॅनिकल IT किंवा कम्प्युटर, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। आणि तुमचं प्लेन ग्रॅज्युएशन झालंय म्हणजे BA BSc BCom डिग्री तुमच्याकडे आहे तर इथे बघू शकता टोटल 10 जागा आहे। फर्स्ट इयरला तुम्हाला 9,000 रुपये स्टायपेंड आहे, सेकंड इयरला 9,900 स्टायपेंड असणार आहे। 2 वर्षाची हे अप्रेंटिसशिप असणार आहे। तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर इथे बघा टर्म्स अँड कंडिशन दिलाय, आपल्याला फुलफिल करावं लागेल फॉर्म भरण्याआधी। म्हणजे दोज हू हॅव कम्प्लिटेड इसेन्शियल क्वालिफिकेशन, म्हणजे वरती जे सांगितलंय ते शिक्षण तुम्ही पूर्ण केलेलं आहे, त्या स्ट्रीम मधून 2023, 24 आणि 25 पास आउट तुम्ही आहात तर तुम्ही इथे एलिजिबल आहात। तुम्ही ट्रेनिंगला जॉईन केलं म्हणजे फायनल इयरला आहात, त्यानंतर तुमचा रिझल्ट येणार आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकताय, जे की एक चांगली गोष्ट आहे। अप्लाय कसं करायचं तुम्ही ते बघू शकता, दिले हाऊ टू अप्लाय। तर ज्यांनी पण हा वरती जो क्रायटेरिया दिला याची PDF ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिली आहे, तुम्ही नीट वाचून घ्या। ही वाचल्यानंतर तुम्हाला इथे बघा दिसून जाईल जो पण हा क्रायटेरिया फुलफिल करतोय त्यांनी काय करायचंय बघा, हा फॉर्म दिलाय, हा फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची, मस्त पेनाने फॉर्म भरून घ्यायचा आहे। काय काय भरायचं तर इथे बघा, सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा फोटो चिटकवायचा आहे, त्यानंतर तुम्हाला इथे कुठला ट्रेड करायचा आहे ते द्यायचं आहे, त्याच्यानंतर तुमचं नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख, त्यानंतर तुमचं एज किती आहे, परमनंट ॲड्रेस, करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲज अबाव करायचा आहे, त्यानंतर मोबाईल नंबर अल्टरनेटिव्ह असेल तर टाका, ईमेल ॲड्रेस, त्याच्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन, रिलिजन कुठलं आहे ते, स्टेट ऑफ डोमिसाईल कुठल्या स्टेटमधनं आहे ते टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर कुठल्या कास्टमधून आहात ते टाकून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला किती मार्क पडले म्हणजे 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन जे पण तुम्ही करताय त्यामध्ये किती मार्क पडले, कुठला कोर्स करताय, कुठला सब्जेक्ट घेतलाय, टोटल मार्क्स किती मार्क पडले, किती पर्सेंटेज पडले आणि कुठल्या इन्स्टिट्यूटमधनं केलंय हे सगळं तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे डेट, प्लेस आणि सिग्नेचर करून तुम्हाला काय करायचं आहे, हा फॉर्म घ्यायचा आहे, इन्व्हलप मध्ये टाकून इथे बघा ॲड्रेस दिलाय, कुठला ॲड्रेस आहे, हेड ऑफ डिपार्टमेंट HR अँड ॲडमिन गोवा शिपयार्ड लिमिटेड, वास्को द गामा गोवा, या ठिकाणी तुम्हाला हे पाठवायचं आहे पोस्टाने। त्यानंतर जे जे शॉर्टलिस्टेड होईल ते तुम्हाला कळवण्यात येतील, त्यानंतर तुमची ही ट्रेनिंग चालू होईल। चांगली अपॉर्च्युनिटी आहे, तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल, एक्सपिरियन्स लेटर मिळेल आणि जेव्हा यांची परमनंट भरती असते तिथे जर तुम्ही अप्लाय करता तर एक्स्ट्रा मार्क्स किंवा एक्स्ट्रा जागा सुद्धा तुमच्यासाठी असतात। त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहिजे असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।